आज दिवसभरातल्या 3 महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत। त्याच्यातली पहिली बातमी ही माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातली आहे। माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जी आहे ती जारी करण्यात आलेली होती, हे आपल्याला माहितीच आहे। पण या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांनी हायकोर्टामध्ये धाव घेतलेली होती। हायकोर्टाने याच्यामध्ये तातडीची सुनावणी घेणार नाही असं सांगितलेलं होतं आणि त्याच्यानंतर आज ही सुनावणी जी आहे ती पार पडलेली आहे। आणि याच्यामध्ये माणिकराव कोकाटे यांना हायकोर्टाकडनं एक प्रकारे दिलासा मिळालेला आहे। त्यांची आमदारकी जी आहे ती वाचलेली आहे। ती कशी, तर कोर्टाने नक्की काय निर्णय घेतलेला आहे ते थोडक्यात बघायचं झालं तर दोष सिद्धी जी आहे त्याला स्थगिती देण्यात आलेली नाहीये, पण त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे कोर्टाकडनं। आणि 1 लाखाचा जो जामीन आहे, 1 लाखाच्या रकमेवरती जामीन जो आहे तो त्यांना मंजूर करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे आता त्यांना अटक होणार जरी नसली तरी हा खटला जो आहे तो पुढे चालत राहील। ते दोषी आहेत असं कोर्टाचं म्हणणं आहे। मात्र त्यांची जी त्यांची जी शिक्षा होती, त्यांना जी 2 वर्षाची शिक्षा देण्यात आलेली होती त्याच्यावरती कोर्टाकडनं स्थगिती जी आहे ती देण्यात आलेली आहे। आजची दुसरी बातमी आहे ती संतोष देशमुख हत्या प्रकरणातली आहे। आरोपींकडनं एक अर्ज कोर्टामध्ये करण्यात आलेला होता आणि तो असा की जे सरकारी वकील आहे ते सरकारी वकील बदला। उज्ज्वल निकम हे खरं तर सरकारी वकील म्हणून या केसवर काम करतात आणि कोर्टामध्ये आरोपींकडनं अर्ज करण्यात आलेला आहे की कारण ते एका पक्षाचे आहेत म्हणून त्यांना या केसमध्ये ठेवू नका, कारण की मग ते निष्पक्षपणे काम करणार नाहीत आणि ते राजकीय पक्षाचे असल्यामुळे त्याचा परिणाम होऊ शकतो असं उज्ज्वल निकम यांच्या संदर्भात आरोपींनी म्हटलेलं होतं। आरोपींच्या वकिलांनी कोर्टामध्ये हे म्हटलेलं आहे आणि त्याच्यावरती उज्ज्वल निकम यांनी सुद्धा त्यांची बाजू जी आहे ती मांडलेली होती। त्यांचं असं म्हणणं होतं की कायद्यात अशी कुठली तरतूद नाहीये की तुम्ही वकील बदलू शकता। मी एक व्यावसायिक वकील म्हणून काम करतो आणि माझं कर्तव्य मी बरोबर पार पाडू शकतो। कायद्यामध्ये मी कुठल्या तरी राजकीय पक्षाचा आहे म्हणून मी वकील म्हणून काम करू शकत नाही, अशी तरतूद नाहीये असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलेलं आहे। आणि या सगळ्यावरती कोर्टाने कुठलाही निकाल जो आहे तो दिलेला नाहीये, त्यांनी तो राखून ठेवलेला आहे। आणि याची तिसरी बातमी आहे किंवा माहिती आहे ती आहे AQI संदर्भातली। आपण जर बघितलं तर आता साधारण संध्याकाळ झालेली आहे, 6ची वेळ आहे आणि मुंबईचा AQI जर आपण बघायचा प्रयत्न केला तर मुंबईचा AQI हा आपल्याला 123 इतका दाखवतोय। 123चं इथे असं लिहिण्यात आलेलं आहे की अनहेल्दी फॉर सेन्सिटिव्ह ग्रुप्स, म्हणजे आपल्याला माहिती आहे की 0 ते 50च्या मध्ये 0 ते 50च्या मध्ये जर AQI असेल तर तो चांगला असतो, त्याच्यानंतर बरा असतो आणि त्याच्यानंतर हळूहळू जसा जसा हा आकडा वाढत जातो तसं तसं तुमच्या आजूबाजूची एअर क्वालिटी ही खूप खराब आहे असा त्याचा अर्थ होतो। आणि आत्ताच 123 हा इतका AQI आपल्याला बघायला मिळतोय। जसं जसं पीक आवर्स, रश आवर्स वाढत जातात, ट्रॅफिक वाढत जातो तसं तसं या AQI मध्ये आणखीनच वाढ होताना आपल्याला बघायला मिळते। पण आत्ताचा मुंबईचा AQI हा 123 इतका आहे।